22वा पाठ आपण बघूया। याच्यामध्ये तुम्हाला काही 5च सुभाषितं दिलेली आणि ती पाठ करायची तुम्ही। पुस्तकेषु च या विद्या परहस्तगतं धनं कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम। अर्थ काय याचा की पुस्तकेषु कोणती विभक्ती आली? रामेषु, देवेषु, सप्तमी बहुवचन। वहीत लिहून घ्या आधी हा श्लोक। पुस्तकेषु च या विद्या परहस्तगतं धनं कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम। पुस्तकेषु च या विद्या परहस्तगतं धनं कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम। याच्यामध्ये आपल्याला कुठेही क्रियापद दिसत नाही आहे, त्यामुळे आपण अस्ति हे क्रियापद गृहीत धरायचं। कोणतं? अस्ति, असती नाही, अस्ति सलत। अस्ति म्हणजे काय? आहे। आता पुस्तकेषु, पुस्तकेषु विभक्ती कोणती आली? ही विभक्ती कोणती आली? विभक्ती याची आली सप्तमी। पुस्तकेषु याची विभक्ती आली सप्तमी विभक्ती। अर्थ काय झाला? पुस्तकामध्ये। म्हणजे संपूर्ण श्लोकाचा अर्थ काय झाला की जी विद्या, विद्या म्हणजे अभ्यास, जो काही अभ्यास आहे, जे काही आम्ही शिकलेलं आहे ते सगळं कुठं ठेवलं आहे? पुस्तकात आहे। सगळं ज्ञान कुठे आहे? पुस्तकात आहे। मग हे पुस्तकात असलेलं ज्ञान आम्हाला परीक्षेच्या वेळेला उपयोगी येतं का? पुस्तक येतं का परीक्षेला आपल्याबरोबर? कुठे असायला पाहिजे ज्ञान? आपल्या डोक्यात असायला पाहिजे, बरोबर आहे? तर ते आपल्या कामाला येतं। आपण एखादा लेक्चर द्यायला उभं राहिलो तर आपल्या जर डोक्यातच तो विषय नसेल तर आपल्याला सांगता येतो का लोकांना? नाही। तेच सांगतात इथे की केवळ पुस्तकात जी विद्या राहते, जी मस्तकात जात नाही पुस्तकातून, तसंच परहस्तगतं धनं, परहस्त म्हणजे दुसऱ्याच्या हातात गेलेलं धन। भले तुम्ही उधारीचं दिलं असेल, कशाचं दिलं असेल, पण आत्ता तुमच्या खिशात नाही, ते दुसऱ्याच्या पॉकेटमध्ये आहे। ते धन ऐन वेळेला कार्यकाले समुत्पन्ने, आपल्याला एकदम काही गरज निर्माण झाल्यास, काळ आपल्याला त्याचा वापरण्याचा आल्यास काय होत नाही? न सा विद्या न तद्धनम अस्ति। ते धन आणि ती विद्या असून कशी होते? नसल्यासारखी होते। लिहून घ्या अर्थ याचा। जी विद्या केवळ पुस्तकामध्ये राहते आणि जे धन दुसऱ्याच्या ताब्यात जाते, दुसऱ्याच्या ताब्यात जाते, ते धन आणि ती विद्या कामाच्या वेळी कधीही उपयोगी पडत नाही। त्यामुळे विद्या कुठे असायला पाहिजे? मस्तकामध्ये। आणि धन कुठे असायला पाहिजे? आपल्याच ताब्यामध्ये असायला पाहिजे। म्हणजे आपलं स्वामित्व, कायम स्वातंत्र्य हे तिथं असलं पाहिजे। एखाद्याला दिले, मला गरज लागल्यावर तो देईल, त्याला ऐन वेळेला अडचण, तो वाईटच असेल असं नाही, पण त्याला ऐन वेळेला अडचण आली तर तो तुम्हाला देऊ शकणार आहे का? नाही। त्यामुळे हे सुरक्षित स्वतःच्या हातामध्ये ठेवावं।
आता हा श्लोक म्हणायला पण शिकूया आपण. पुस्तकेषु च या विद्या, पुस्तकेषु च या विद्या परहस्तगतं धनम्, परहस्तगतं धनम् कार्यकाले समुत्पन्ने, कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद्धनम्, न सा विद्या न तद्धनम्